नमस्कार मैत्रिणींनो, आई होणं हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. पण या प्रवासानंतर अनेक महिलांना एका समस्येला सामना करावा लागतो. तो म्हणजे डिलिव्हरीनंतर वाढलेले पोट. अनेक जण व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात, पण योग्य माहिती अभावी यश मिळत नाही. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही घाईशिवाय शरीराला इजा न पोहोचता आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि प्रभावी घरगुती उपायांच्या मदतीने हे पोट कसे कमी करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर पोट का वाढते? गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो आणि पोटाचे स्नायू म्हणजे ॲब्डॉमिनल मसल्स ताणले जातात. याला विज्ञानात डायस्टॅसिस रेक्टाय म्हणतात. हे नैसर्गिक आहे, पण डिलिव्हरीनंतर हे पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. आता जाणून घेऊया हार्मोन्सचा खेळ. तर डिलिव्हरीनंतर शरीरात रिलॅक्सिन हार्मोनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे सांध्या आणि स्नायू सैल असतात. तसेच कार्टिसोल स्ट्रेस हार्मोन वाढल्यामुळे पोटावर चरबी वाढते. यात पाहूया स्तनपानाचे महत्त्व म्हणजेच ब्रेस्ट फिडिंगचा काय फायदा होतो. तर वैज्ञानिकदृष्ट्या स्तनपान केल्याने शरीरातील कॅलरीज जळतात आणि ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे गर्भाशय पुन्हा मूळ आकारात येण्यास मदत होते. आता पाहूया प्रभावी घरगुती उपाय किंवा होम रेमेडीज. हे उपाय आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेले आहेत आणि सुरक्षित आहेत, तसेच प्रभावीही आहेत. प्रथम पाहूया कोमट पाणी. दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि चरबी कमी होते. तसेच ओव्याचे पाणी म्हणजेच अजवाईन वॉटर. ओवा पाण्यात उकळून ते पाणी गाळून प्या. हे पचन सुधारते आणि गॅसची समस्या दूर करते. मेथीचे दाणे. रात्री मेथी दाणे पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या. बडीशेप आणि जिरे हे दोन्ही घटक पोटाचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. तसेच पोटाला पट्टा बांधणे. जुन्या काळात सुती कापडाने पोट बांधले जायचे. हे विज्ञानानुसारही योग्य आहे, कारण यामुळे पाठीला आधार मिळतो आणि स्नायू जवळ येतात. परंतु सिझेरियन झाले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुढे पाहूया आहार आणि जीवनशैली. प्रथिनयुक्त आहार. आहारात डाळी, पनीर, अंडी यांचा समावेश करा. तसेच साखर आणि मैदा बंद करा. गोड पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ पोटाची चरबी वाढवतात, ते टाळा. तसेच नवीन आईला झोप मिळणे कठीण असते, पण जेव्हा बाळ झोपते तेव्हा तुम्ही विश्रांती घ्या. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते. आता पाहूया आयुर्वेद आणि घरगुती रामबाण उपाय. पोटवाढीवरती तुम्ही काय करू शकता. प्रथम पाहूया ओव्याचा आणि जिऱ्याचा काढा. 1 लिटर पाण्यात 2 चमचे ओवा आणि 1 चमचा जिरे उकळा. हे पाणी प्यायल्याने गर्भाशयाची शुद्धी होते आणि पोटाचा घेर कमी होतो. तसेच सुंठ आणि गुळाचा वापर म्हणजेच बाळंतपणात सुंठीचे लाडू किंवा सुंठ पाणी का दिले जाते? कारण सुंठ ही आम म्हणजेच टॉक्झिन जाळण्याचे काम करते. त्यामुळे सुंठ आणि गुळ ही नक्की खा. तसेच मेथी दाण्याचे पाणी. रात्री भिजवलेली मेथी सकाळी चावून खाणे किंवा त्याचे पाणी पिणे हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम वाढवते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर संध्याकाळी थोडे मेथीदाणे पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि सकाळी तुम्ही ते मेथीदाणे खायचे आहेत आणि ते पाणीही आवर्जून प्यायचे आहे. तसेच पोटाला सुती कापड बांधणे हे जुने शास्त्र आहे. यामुळे पाठीच्या कण्याला आधार मिळतो आणि सैल झालेले स्नायू पुन्हा जागच्या जागी जाण्यास मदत होते. तसेच कोमट पाणी पिणे हाही एक सोपा मार्ग आहे. तसेच डाळी, कडधान्य यांचा आहारात समावेश करा, जेणेकरून स्नायूंची दुरुस्ती होईल. हळूहळू खाणे म्हणजेच घास 32 वेळा चावून खाल्ल्याने अन्नाचे रूपांतर ऊर्जेत होते, चरबीत नाही. तसेच आता पाहूया प्राचीन घरगुती विधी. काढा आणि धुरी. बाळंत काढा. आयुर्वेद दुकानात बाळंत काढा 1, 2, 3 मिळतो. हे काढे ठराविक क्रमाने घेतल्यास पोटाचे स्नायू लवकर पूर्ववत होतात. तसेच हिंगाचा लेप. जर पोटावर खूप गॅस किंवा फुगरेपणा वाटत असेल तर कोमट पाण्यात हिंग घालून तो बेंबीच्या भोवती लावल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. तसेच शेवग्याच्या शेंगा. शेवग्यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर असते. याचे सूप पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि अंगावर वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे. तसेच जीवनशैलीतील छोटे काही महत्त्वाचे बदल आपण पाहूया. तर ताठ बसण्याची सवय. बाळंतपणानंतर अनेक स्त्रिया वाकून बसतात, ज्यामुळे पोटाचे स्नायू ढिल्ले पडतात. नेहमी ताठ बसल्याने पोटाचे स्नायू नैसर्गिकरित्या टोन होतात. पुरेशी झोप आणि पाणी. शरीरातील वॉटर रिटेन्शन कमी करण्यासाठी दिवसातून किमान 3 ते 4 लिटर कोमट पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच रात्रीचे जेवण हे 7 पूर्वी झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी जेवल्याने शरीराला चरबी जाळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्ही जे पाणी पिणार आहात त्यात तुळशीचे पाने, पुदिना किंवा दालचिनीचा तुकडा टाकून ते पाणी प्यायल्याने आणि ते दिवसभर पाणी घेतल्याने हे एक नैसर्गिक डिटॉक्स म्हणून काम करते. तसेच दैनंदिन वापरातील टिप्स म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर कडधान्यांना मोड आणून खा. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर जास्त असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. तसेच तेलाचा वापर कमी करा. फोडणीसाठी किमान तेल वापरा.
थोडे तेल वापरा. शक्य असल्यास ऑलिव्ह ऑइल किंवा लाकडी घाण्याचे तेल वापरा. तसेच साखरेऐवजी सेंद्रिय गुळाचा किंवा खजुराचा वापर करा. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठते, त्यामुळे मिठाचा वापर कमी करा, ज्यामुळे पोट फुगलेले दिसते. मिठाचे प्रमाण कमी केल्यास पोटाचा घेर लवकर कमी होतो. तसेच प्रोबायोटिक्स आहारात ताक किंवा दह्याचा समावेश करा. पोटातील गुड बॅक्टेरिया वजन कमी करण्यास मोठी मदत करतात. तसेच दालचिनी आणि मध. दालचिनी इन्सुलिन नियंत्रित करते. कोमट पाण्यात दालचिनी पावडर आणि मध टाकून सकाळी घेतल्याने ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. तसेच तुळस आणि आले शरीरातील मेटाबॉलिझम 10% वाढवू शकते. सिझेरियन सेक्शन असेल तर स्पेशल काळजी घ्या. तसेच टाक्यांची मालिश. टाके पूर्ण बरे झाल्यावर 6 महिन्यांनी तिथे हलक्या हाताने व्हिटॅमिन ई तेलाने मालिश केल्याने तिथली त्वचा लवचिक होते आणि टमी पाऊच कमी होण्यास मदत होते. आता पाहूया आध्यात्मिक आणि मानसिक उपाय. शरीर आणि मन यांचा जवळचा संबंध असतो. स्वतःचा स्वीकार, सेल्फ लव्ह. सर्वात आधी स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करणे थांबवा. तुमच्या शरीराने एका जीवाला जन्म दिला आहे, त्याचा आदर करा. जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा शरीरातील हॅपी हार्मोन्स वजन कमी करण्यास मदत करतात. पुढे पाहूया प्राणायाम आणि श्वसन. त्यात पाहूया प्रथम अनुलोम आणि विलोम. यामुळे मानसिक ताण कमी होतो. तसेच भ्रामरी प्राणायाम मनशांतीसाठी उत्तम. सचेत श्वसन. श्वास घेताना पोट बाहेर सोडताना आत ओढणे, यामुळे पोटाच्या स्नायूंना ऊर्जा मिळते. आता पाहूया ध्यान. दिवसातून 10 मिनिटे योगनिद्रा किंवा ध्यान करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची स्वतःला बरे करण्याची हिलिंग शक्ती वाढते. आता विशेष व्यायाम आणि खबरदारी कोणती घ्यावी तर केगल व्यायाम पेल्विक स्नायूंसाठी अत्यंत महत्त्वाचे. तसेच चालणे, वॉकिंग. डिलिव्हरीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी हळूहळू चालायला सुरुवात करा. कोणताही जड व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, विशेषतः जर तुमचे सिझेरियन झाले असेल तर. तसेच सायंटिफिकरित्या आपण पोट का वाढते ते पाहूया तर डायस्टेसिस रेक्टी. वैज्ञानानुसार गरोदरपणात पोटाचे स्नायू म्हणजेच रेक्टस ॲब्डॉमिनसमधून फाकतात. याला डायस्टेसिस रेक्टी असे म्हटले जाते. जोपर्यंत हे स्नायू जवळ येत नाही तोपर्यंत कितीही क्रॅन्चेस केले तरी पोट कमी होत नाही. रिलॅक्सिन हार्मोनचा अभाव. गरोदरपणात शरीर रिलॅक्सिन नावाचे हार्मोन सोडते, जे सांधे सैल करते. हे हार्मोन डिलिव्हरीनंतर 5 ते 6 महिने शरीरात असते. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास दुखापत होऊ शकते. तसेच विसरल फॅट. तसेच सबक्युटेनियस फॅट. पोटावर 2 प्रकारचे फॅट असतात, एक जे वरून दिसते आणि दुसरे जे अवयवांच्या भोवती असते. शास्त्रोक्त पद्धतीने आहार घेतल्याशिवाय हे विसरल फॅट आत जात नाही. आता पाहूया आध्यात्मिक दृष्टिकोन आणि मानसोपचार. शरीराशी संवाद. अध्यात्म सांगते की शरीर हे केवळ मांस नाही तर ते मंदिर आहे. तुमच्या शरीराने 9 महिने एका आत्म्याला जागा दिली. आधी स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा तिरस्कार करता तेव्हा शरीरातून स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कार्टिसोल वाढतात, जे चरबी साठवून ठेवतात. आता पाहूया प्राणशक्ती आणि चक्रसंतुलन. पोटाचा भाग म्हणजेच मणिपूर चक्राशी संबंधित आहे. बाळंतपणानंतर हे चक्र विचलित होते, अग्नी मंदावतो. ध्यानाद्वारे म्हणजेच मेडिटेशनने ही ऊर्जा संतुलित केल्यास पचन सुधारते आणि आपोआप वजन कमी होते. तसेच योगनिद्रेचे महत्त्व. नवीन मातांना झोप मिळत नाही. आध्यात्मिक विज्ञानानुसार 10 मिनिटांची योगनिद्रा ही 3 तासांच्या झोपेइतकी विश्रांती देऊ शकते. शांत मन म्हणजे वेगाने होणारी रिकव्हरी. आता पाहूया व्यायाम आणि हालचाल याबद्दल काही माहिती. पेल्विक टिसल्ट्स सुरुवातीच्या दिवसासाठी सर्वोत्तम. तसेच ब्रीज पोज म्हणजेच कंबर आणि पोटासाठी उत्तम. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे संतगतीने चालावे. तसेच आयुर्वेदातील सुतिका म्हणजेच आयुर्वेदानुसार बाळंतपणानंतर 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. तसेच अभ्यंग. तीळ तेलाने पोटाचे हलक्या हाताने मसाज केल्याने वातदोष कमी होतो आणि त्वचा घट्ट होते. तसेच धूपन. विशिष्ट औषधी वनस्पतींच्या धुरीमुळे गर्भाशयाचे निर्जंतुकीकरण होते आणि सूज कमी होते. तसेच दशमूलारिष्ट हे एक आयुर्वेदिक टॉनिक आहे, जो गर्भाशय पुन्हा मूळ आकारात आणण्यासाठी आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सिझेरियन विरुद्ध नॉर्मल डिलिव्हरी. दोन्ही प्रकरणात पोट कमी करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. सिझेरियनमध्ये टाके पूर्ण बरे झाल्याशिवाय म्हणजे साधारण 3 महिने पोटाचे व्यायाम करू नयेत. फक्त चालणे आणि प्राणायाम करावे. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 6 आठवड्यानंतर हळूहळू ट्रेनिंग सुरू करता येते. दोन्ही प्रकरणात बेल्ट लावण्याचे महत्त्व पाहूया तर ज्यामुळे पाठीचे दुखणे थांबते. डिलिव्हरीनंतर वजन कमी होण्यामागे हार्मोन्स हे मुख्य कारण असते, तर ते पाहूया. इन्सुलिन रेझिस्टन्स. बाळंतपणानंतर शरीरात इन्सुलिनची पातळी वाढलेली असते. ही कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंगचा विचार करा. पण स्तनपानात करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. तसेच थायरॉईडची तपासणी. अनेक स्त्रियांना डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम थायरॉईड होतं, ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे एकदा अवश्य थायरॉईडची तपासणी करणे हे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तसेच
प्लॅटिन आणि ग्रेलिन हे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स आहेत. पुरेशी प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स घेतल्याने हार्मोन्स संतुलित राहतात आणि वारंवार भूक लागत नाही. तसेच आध्यात्मिक उपाय पाहूया. मुद्रा विज्ञान. योगासने करणे कठीण असेल तर मुद्रा अत्यंत प्रभावी ठरतात. सूर्यमुद्रा म्हणजेच अनामिका अंगठ्याच्या मुळाशी ठेवून त्याला तेथे दाब द्या. त्यामुळे शरीरातील अग्नितत्व वाढते आणि चरबी जळते. तसेच अपान मुद्रा. ही मुद्रा शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचनसंस्था मजबूत करते. तसेच आकाश मुद्रा. ही मुद्रा हाडांच्या मजबूतीसाठी आणि शरीरातील पोकळी संतुलित करण्यासाठी महत्त्वाची आहे. जीवनातील छोटे बदल. हे महत्त्वाचे बदल यामध्ये कोणते आहेत ते पाहूया. ताठ बसण्याची सवय. बाळंतपणानंतर अनेक स्त्रिया वाकून बसतात, ज्यामुळे पोटाचे स्नायू ढिले पडतात. नेहमी ताठ बसल्याने पोटाचे स्नायू नैसर्गिकरित्या टोन होतात. तसेच पुरेशी झोप घ्या. 3-4 लिटर कोमट पाणी पिणेही आवश्यक आहे. तसेच काही स्मार्ट टिप्स पाहूया व्यायामाच्या. त्या म्हणजे स्टमक व्हॅक्यूम. उभे राहून किंवा बसून दीर्घ श्वास सोडा आणि पोट जास्तीत जास्त आत पाठीकडे खेचून धरा. 5 ते 10 सेकंद थांबून सोडा. हे कधी करू शकता. बाळ झोपवतानाही करू शकता किंवा काही काम करतानाही करू शकता. तसेच जिना चढणे उतरणे. जर तुम्हाला जिममध्ये जायला वेळ नसेल तर घरातील जिना हळूहळू चढणे उतरणे हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे. तसेच चालताना पोट आत धरा. जेव्हा तुम्ही चालता किंवा घरची कामे करता तेव्हा जाणीवपूर्वक पोट थोडे आत ओढून धरण्याची सवय लावा. तसेच विश्रांती आणि मानसिक आरोग्याच्या काही टिप्स पाहूया. दिवसाची झोप टाळा. बाळ झोपले की अनेक माता झोपतात, पण दुपारी जास्त वेळ झोपल्याने कफ वाढतो आणि पोट सुटते. त्याऐवजी 15 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घ्या. तसेच हसल्यामुळे पोटाच्या स्नायूंचा आपोआप व्यायाम होतो आणि तणाव कमी होतो. तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवा. तहान लागलेली असताना अनेकदा आपल्याला भूक लागल्याचा भास होतो. आधी पाणी प्या, मगच खा. विज्ञानानुसार तुमच्या आतड्यांमधील बॅक्टेरिया ठरवतात की तुमची चरबी किती लवकर जळेल. त्यामुळे प्रोबायोटिक आहार घ्या. घरचे ताजे दही, ताक आणि आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा यांचा जेवणामध्ये तुमच्या आहारात समावेश वाढतात, जे पोटाचा घेर कमी करण्यास थेट मदत करतात. तसेच फायबरची शक्ती. आहारात विद्राव्य फायबर म्हणजे सोल्युबल फायबर वाढवा. ओट्स, सफरचंद आणि शेंगा यांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि इन्सुलिन स्पाइक रोखले जातात. मैत्रिणींनो, आज आपण विज्ञानाच्या कसोट्या, अध्यात्माची शांती आणि आपल्या आजी आजोबांच्या काळातील घरगुती यातील गुपिते अशा सर्व अंगांनी डिलिव्हरीनंतरचे पोट कमी करण्याच्या प्रवासावर सविस्तर चर्चा केली. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचे शरीर केवळ मांस आणि हाडांचा गोळा नाही. या शरीराने एक नवीन जीवाला जगात आणण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळे आरशात पाहताना स्वतःच्या शरीराबद्दल कधीही तिरस्कार वाटू देऊ नका. पोट कमी करणे ही एक प्रक्रिया आहे. ती केवळ प्रक्रियाच राहू दे. ती 100 मीटरपर्यंतची शर्यत किंवा एखादी मॅरेथॉन नाहीये. लक्षात ठेवा, स्वतःला वेळ द्या. कमीत कमी 9 महिने तरी स्वतःला वेळ द्या. आहार औषधासारखा घ्या आणि कोमट पाण्याचे सेवन करा. विज्ञानावर विश्वास ठेवा, पण आपल्या परंपरा विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे, मानसिक आरोग्य जपा. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे शरीर तुमच्या कष्टाला प्रतिसाद देईल. मला आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या प्रवासात नक्कीच मदत करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा, जिला याची गरज आहे. तुम्हाला यातील कोणता उपाय सर्वात जास्त आवडला किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर अजून सविस्तर माहिती हवे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची एक लाईक आणि सबस्क्रिप्शन मला अशाच प्रकारची सखोल माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, एक सशक्त आईच एक सशक्त पिढी घडवू शकते. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.